अध्यक्ष नार्वेकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीवरती ठाकरे गटाचा आक्षेप। सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र। न्यायाधीश आरोपींची मिलीभगत म्हणजेच लोकशाहीची हत्या। उद्धव ठाकरेंची टीका। जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावरती ईडीची धाड। 3 पार्टनरच्या घरांवरही छापे। कर नाही त्याला डर कशाला? ईडी छाप्यांवरती मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया। सूडबुद्धीनं कारवाई नसल्याचं वक्तव्य। केंद्रातलं सरकार बदलत नाही तोवर असे छापे सुरूच राहणार। ईडी छाप्यांसंदर्भात पवारांची टीका। तर जुलुमी सरकार अत्याचार करणाऱ्यांचा अंत केलाच पाहिजे। उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल। बिल्किस बानो प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल सामान्यांना आधार देणारा। योग्य निर्णय घेत महाराष्ट्र सरकारनं त्या भगिनीला न्याय द्यावा। शरद पवारांची मागणी। महाराष्ट्रातील जागा वाटपासंदर्भामध्ये महाविकास आघाडीची आज बैठक। चर्चेमध्ये प्रकाश आंबेडकर आणि इतर डाव्या पक्षांना देखील सहभागी करून घ्यावं, शरद पवारांचं मत। राजकारणामध्ये एका रात्रीत बदल घडतात। खासदार कृपाल तुमाने यांचं सूचक वक्तव्य। तर आम्हाला लोकसभेच्या 18 जागा मिळाव्यात, राष्ट्रवादीला कमी जागांवरती समाधान मानावं लागेल, तुमानेंचं वक्तव्य। पालघरच्या पाठोपाठ कल्याणही आता वेगळा जिल्हा करा। जिल्हा नियोजन समितीमध्ये भाजप आमदार कथोरेंची मागणी। घाईघाईमध्ये ठराव करता येणार नाही, पालकमंत्री शंभूराज देसाई यांचं स्पष्टीकरण। अर्जुन पुरस्कार आणि खेलरत्न पुरस्कार प्रदान। मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन, तर चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांना खेलरत्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।